नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका 2025 या ठिकाणी जी भरती निघालेली आहे त्या भरतीमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदाकरिता जे काही तांत्रिक प्रश्न असणार आहेत ते तांत्रिक प्रश्नाचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहे। त्याचबरोबर आपण नवी मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू करणार आहोत। त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीच अपडेट चुकता कामा नये। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदाकरिता जे काही तांत्रिक प्रश्न असणार आहेत त्याचा सराव करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, हा रिकामी जागा हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन दिलेले आहे: A 25 मार्च, B 25 एप्रिल, C 25 जून, D 25 जुलै। तर जागतिक हिवताप दिन हा 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 25 एप्रिल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण रिकामी जागा या राज्यात आढळला होता। ऑप्शन दिलेले आहे: A महाराष्ट्र, B बिहार, C उत्तर प्रदेश, D पश्चिम बंगाल। तर भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण हा पश्चिम बंगाल या ठिकाणी राज्यात आढळला होता, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D पश्चिम बंगाल। आणि हा पोलिओचा शेवटचा रुग्ण जो होता 2011 साली पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यामध्ये आढळला होता, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D पश्चिम बंगाल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला रिकामी जागा या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले। ऑप्शन दिलेले आहे: A 7 एप्रिल 2011, B 27 मार्च 2014, C 7 मे 2013, D 7 एप्रिल 2014। तर जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 27 मार्च 2014 या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 27 मार्च 2014। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणता प्राणी अंडज प्राणी नाही आहे। ऑप्शन दिलेले आहे: A ऑक्टोपस, B मासे, C बेडूक, D झुरळ। तर दिलेल्या ऑप्शनपैकी झुरळ हा प्राणी अंडज प्राणी नाही आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D झुरळ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, 1 ग्रॅम प्रथिन्यांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते। ऑप्शन दिलेले आहे: A 4 किलो कॅलरी, B आहे 6 किलो कॅलरी, C 2 किलो कॅलरी, D 9 किलो कॅलरी। तर 1 ग्रॅम प्रथिन्यांपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A 4 किलो कॅलरी। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही। ऑप्शन दिलेले आहे: A एड्स, B डेंग्यू, C हेपेटायटिस C, D मलेरिया। तर यापैकी मलेरिया हा रोग विषाणूमुळे होत नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D मलेरिया। मलेरिया हा रोग विषाणूमुळे होत नाही, तर तो प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होत असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D मलेरिया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, BCG ही लस बाळाला जन्मता लगेच देणे गरजेचे आहे, पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त रिकामी जागा वयापर्यंत देता येते। ऑप्शन दिलेले आहे: A 3 वर्ष, B 2 वर्ष, C 1 वर्ष, D 5 वर्ष। तर BCG ही लस जास्तीत जास्त 1 वर्ष या वयापर्यंत देता येते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C 1 वर्ष। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला रिकामी जागा कॅलरीज घेणे आवश्यक आहे। ऑप्शन दिलेले आहे: A 1000, B 1500, C 2000, D 2500। तर दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला 2500 एवढी कॅलरी घेणे आवश्यक आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D 2500। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, बेस निओनेटल केअर HBNC अंतर्गत अशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण रिकामी जागा भेटी दिल्या पाहिजेत। ऑप्शन दिले आहे: A 2, B 3, C 5, D 7। तर HBCN अंतर्गत अशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण 7 भेटी दिल्या पाहिजेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D 7 एवढ्या भेटी दिल्या पाहिजे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही। ऑप्शन दिलेले आहे: A क्षयरोग, B डांग्या खोकला, C धनुर्वात, D कावीळ। तर खालील म्हणजे या ऑप्शनपैकी क्षयरोग या आजारापासून पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A क्षयरोग।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहेत तारकामय, बी गोल्की सी रायबोझोम, डी रिक्सिका. तर पेशीमधील टाकाऊ पदार्थांना गोल्की असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोल्की त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. संशयित क्षयरुग्णाचे निदान करण्यासाठी रिकामी जागा थुंकीचे नमुने तपासणे गरजेचे आहे. ऑप्शन दिलेले आहे A1, B2, C3, D4. तर संशयित क्षयरुग्णाचे निदान करण्यासाठी 2 थुंकीचे नमुने तपासणे गरजेचे आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. वैद्यकीय गर्भपात कायदा हा रिकामी जागा या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला. ऑप्शन दिलेले आहे A 1951, B 1971, C 1981, D 1991. तर वैद्यकीय गर्भपात कायदा हा 1971 या वर्षापासून भारतामध्ये लागू करण्यात आला. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 1971. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. आरोग्यसेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजेत? ऑप्शन दिलेले आहे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवस. तर आरोग्यसेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने हे प्रयोगशाळेमध्ये 1 दिवसामध्ये गेले पाहिजेत. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 1 दिवस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी रिकामी जागा एवढी ब्लिचिंग पावडर लागते. ऑप्शन दिलेले आहे A 50 ते 100 ग्रॅम, B 100 ते 400 ग्रॅम, C 1000 ग्रॅम, D 2000 ग्रॅम. तर हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी 100 ते 400 ग्रॅम एवढी ब्लिचिंग पावडर लागते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 100 ते 400 ग्रॅम. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी लागणारे महत्त्वाचे 15 प्रश्न कव्हर केले आहेत. यानंतर आपण पूर्ण सिरीजच घेऊन येणार आहोत. त्यासोबत आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानची सुद्धा सिरीज घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.